नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तर नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर आता दिशा आणि दामिनी ह्या दोघींचा देखील खरा चेहरा आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलेला आहे. तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर ह्या दामिनीने आता चक्क आदित्यला आता ब्लॅकमेल करायचं ठरवलेलं असतं, कारण की आदित्यने जे काही न सांगता पारूसोबत जे लग्न सेटवरती उभा राहिलेला असतो त्याच्यामुळे आता ही सगळी काही गोष्ट अहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत माहीत नसती. पण जरी झालं तरी आदित्य म्हणतो की तो हरीश अचानक गायब कसं काय झाला होता याचा शोध देखील घेतलाच पाहिजे, कारण की आईला जर आपण खरी गोष्ट नाही सांगितली आणि नंतर कळाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर इकडे पारो आता तिचं खरोखरच लग्न झालेलं आहे असं मानून आदित्यला स्वतःचा नवरा मानत असते. पण इकडे आता पारोला माहीत नसतं की ते फक्त एक लग्नाचं शूट होतं आणि ते फक्त आणि फक्त आदित्य त्या ठिकाणी हरीश नसल्या कारणास उभाच राहिलेला असतो. पण पारो काय ऐकायला तयारच नसते, कारण की पारोला वाटतं की गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं आहे ते म्हणजे आपल्यासाठी सर्व काही झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता ते मंगळसूत्र कधी देखील काढायचं नाही. पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र पारूचा वडील म्हणजेच आपले पारूचे वडील ज्यावेळेस ते मंगळसूत्र बघतात आणि म्हणतात की अगं पारू, हे तू काय केलंस, हे मंगळसूत्र कोणाचं आहे, त्यावेळेस मात्र पारू घडलेला सगळा काही प्रकार सांगते. त्यावेळेस मात्र तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीन देखील सरकून जाते, कारण की मारुतीला माहीत असतं की आपली मुलगी असं कधी वागणारच नाही. पण असं अचानक का घडलं आणि एवढ्या मोठ्या मुलासोबत लग्न कसं काय केलं, कारण की आदित्य बाबा म्हणजे आपल्यासाठी सगळं काय आहेत. म्हणजेच आदित्य बाबांच्या इथे आपण काम करतो आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलासोबत लग्न करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे मारुती लगेच आता पारूला घेऊन अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येतो आणि म्हणतो की आमच्याकडून चूक झाली. आणि जे काही सगळं प्रकरण तिथं उघडकीस येतं त्यावेळेस मात्र हे दामिनीचं तोंड काय बंद राहत नाही. ही दामिनी तिचं तोंड असं गटरासारखं उघड करते आणि सगळं काही सांगून टाकते की आदित्यने तुझा विश्वासघात केलेला आहे, सगळं काही फसवलेलं आहे वहिनी तुला, कारण की ह्या आदित्यवरती तू एवढा विश्वास ठेवला पण ह्या आदित्यने तुझ्यावरती काडीचा देखील विश्वास ठेवलेला नाही. कारण की त्या हरीशला गायब करून त्या ठिकाणी चक्क आपला आदित्य उभा राहिला आणि सगळ्या लोकांसमोर पारूसोबत त्या सेटवरती लग्न केलं. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची देखील जमीनच सरकते आणि आता इकडे पारूला देखील चांगलाच धक्का बसलेला असतो की तिची देवी आहे आता नेमकं काय करते त्याचा. तर इकडे आता ही दिशा आणि दामिनी खूप एन्जॉय करत असतात, कारण की त्यांना माहीत असतं की एकतर आता वहिनी एकतर अहिल्यादेवी किर्लोस्कर एवढी जबर आहे की ती आदित्यवरचा एकतर विश्वास तरी काढून टाकेल किंवा ह्या मोलकरीण पारूला ह्या घराच्या बाहेर हाकलून तरी दे, काहीतरी चांगलंच होईल. पण आता त्यांना माहीत नसतं की त्यांनी जो काही मूर्खपणा केलेला असतो सेटवरती तो सगळा त्यांच्या चांगलट येणार आहे. म्हणजेच आता ह्या दिशा आणि दामिनीने जे काही हरीशला गायब केलेलं असतं या सगळ्याचं चित्रीकरण आता समोर येतं. आणि ज्यावेळेस मात्र ते चित्रीकरण आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर येतं त्यावेळेस फक्त तुम्ही ह्या दिशा आणि दामिनीची वरात कशी निघते तेवढेच बघा, कारण की मित्रांनो पुढील लेटेस्ट अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या, कारण की मित्रांनो पारूला जे काही वाटतं की एकदा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे ते आता पुन्हा काढता येणार नाही, हे कितपत योग्य आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमचं याबाबत काय मत आहे हे देखील कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.